टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हा माझा मतदारसंघ सुद्धा आहे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य सुद्धा आहे। स्वर्गीय आर डी बर्मन पंचमदा यांची गीतं, यांनी निर्माण केलेलं संगीत, काही सिनेमात त्यांनी गायलेलं गाणं, काही सिनेमात त्यांनी केलेली अदाकारी, या सगळ्या अजरामर गोष्टी आहेत। आज पंचमदा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांची गीतं आपल्याला उत्साह, उमंग, आनंद, समाधान, शांती या सगळ्याची अनुभूती देतात। आणि म्हणून एक मोठं काम आर डी बर्मन यांनी भारतीय संगीत, ज्याला आपण भारतीय चित्रपट संगीत म्हणू, यासाठी केलंय आणि ते जगभर प्रसिद्ध आहे। आज त्यांच्या निवासस्थानी त्यांची आठवण, त्याची उजाळा देणं आणि बरोबर आशाताई स्वतः हा आज कार्यक्रम योगायोगाने आपला घडलाय। मी आर डी प्रेमी, संगीत प्रेमी जनतेला आजच्या या निमित्ताने खूप शुभेच्छा देईन आणि भारतीय संगीत, भारतीय चित्रपट संगीत चिरायू आहेच, अजरामर हो आणि त्याचा योग्य प्रचार प्रसार हो, अशाच भावना आर डी बर्मन यांच्या वाढदिवसानिमित्त मी व्यक्त करें। आज आर डी बर्मन पंचमदा जी का जन्मदिन है और ये मेरी कॉन्स्टिट्यूएंसी भी है और महाराष्ट्र का सांस्कृतिक कार्य मंत्री, इस नाते मेरा कर्तव्य भी है। आज उनके निवास स्थान पर उनकी यादों को और उनसे संबंधित गीत, संगीत, कुछ गीतों में उन्होंने गाया भी है, कई फिल्मों में उन्होंने काम भी किया है। ये सभी चीज़ों को याद करने का मौका, एक बड़ा काम आर डी बर्मन पंचमदा ने भारतीय चित्रपट संगीत के लिए किया है। वो अजरामर है, पूरी दुनिया में उसका बोलबाला है। आज इसी प्रकार हमारा भारतीय संगीत या भारतीय फिल्मों का संगीत और बढ़े, इसी शुभकामना उनके जन्मदिन पर। और जब आशाताई स्वयं, जिन्होंने हमारे जीवन में इतने अच्छे अच्छे गाने, बहुत सारे गाने तो आर डी जी के साथ ही दिए, ऐसा योगायोग, ये सुवर्ण योग ऐसा मुझे लगता है। सर, काही राजकीय प्रश्न आहेत। हिंदी सक्तीचा मुद्दा असेल किंवा मग तिसऱ्या भाषेचा मुद्दा असेल, त्यावरती भाजपची महायुतीची मतं वेगवेगळी आहेत। मात्र ठाकरे बंधू याला विरोध करताना पाहायला मिळतात, खास करून हिंदी भाषेवरून। आणि दोघांनी आंदोलनाची घोषणा, मोर्चाची घोषणा केली, एकत्र आणि मोर्चा काढू असं यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। स्वतः राज ठाकरेंनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आणि एकत्र मोर्चा सुद्धा निघणार आहे। कसं पाहता या सगळ्याकडे? बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे। एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे। मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत। या राज्यामध्ये सक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे। भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे। भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे। किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे। आणि म्हणून मी तर म्हणेन, ते दोघं किंवा अजून कोणी, हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत। गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये। जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं, ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही। हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे। आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही। त्यांच्या मोर्चाला परवानगीच मिळू नये अशा प्रकारे सदावर्ती मागणी करत आहेत। ताब्यात घ्यावं राज ठाकरे असं देखील म्हणत आहेत। कसं पाहताय? यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। आमचा असा कुठला हेतू नाही, असा कुठला विचारही डोक्यात नाही। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे। अंतिमता निर्णय पोलीस घेतील, पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही। चर्चेला आम्ही तयार आहोत। गैरसमजाचे बळी पडू नका, हा धना सल्ला आहे। साहेब, एक असं समोर नारळीकर यांनी एक अहवाल तयार केला होता आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती, पण आता ते पाठ फिरवत आहेत असं समोर दिसतंय। नाही, मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। 2022ला
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रालाही मी आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो. नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचा आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही आहे, त्यामुळे तेही पळवाट काढतायत. आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे हेही समजून घ्या, 5वी 6वी 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय, उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही. त्या 5वी 6वी 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत. तर संजय राऊत रोज अमित शहांवरती टीका करतात. आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदीचा जो काही हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्यानं ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि भाजपच्याच म्हणजे हिंदी भाषेचा. संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही. अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी. संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे. तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही. त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही, आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत. बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे. मुद्दा राहिलेला मराठी माणूस हा एक मुद्दा राहिलेला आहे. मुंबईतल्या राजकारणामध्ये मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळत आहेत. येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं होत होती. मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळतात. तर याचा फटका कट्टर मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं. भाजपच्या भूमिका त्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही. राहता राहिला राजकीय मुद्दा राजकीय पद्धतीने उत्तर देऊ. एकनाथ शिंदे शिष्टाई करतील का सरकारच्या वतीने राज ठाकरेंना भेटायला जातील? मला याची माहित नाही. काल एक कार्यक्रम सर मुंबई मराठी पत्रकार संघात होता आणि त्यावेळेला अनिल देशमुखांनी एक आरोप केला की एका अभिनेत्रीशी संबंध जोडण्यावरून माझ्यावरती आरोप आले. या सगळ्या चौकशी दरम्यान जेव्हा सीबीआयची आणि ईडीची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी हा एक खुलासा मोठा केला की भाजपच्या वतीनं माझ्यावरती एका अभिनेत्रीचे संबंध जोडून आरोप करण्यात आले होते. मला याची माहिती नाही आणि त्यामुळे माहिती विना बोलणं बरोबर नाही. शला साहेब, शेवटचा प्रश्न, कुठेतरी असं आपल्याला वाटतंय का की मनसे आणि शिवसेना दोघांकडून उद्धव ठाकरे मराठी माणसाने संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय हिंदी भाषेवरून? मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे. मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही. हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही. त्रिभाषा सूत्रीय विद्यार्थ्यांचं हित आहे. गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ. मराठी भाषेला अभिजात दर्जा हा भाजपच्या नेतृत्वामुळे मिळाला अशा एक प्रकारचा प्रचार प्रसार जनतेमध्ये करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतं आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेच्या वतीनं तुम्हाला म्हणजे भाजपला अधिकृतपणे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार आहेत. भाजप यामध्ये जाईल की हिंदीचा मुद्दा जनतेमध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा भाजपने मिळवून दिला याचा प्रचार प्रसार करेल? ज्याच्या नावाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही. द्यावं असं नाही. शरद पवार म्हणतात की कुणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होणार नाही, कोणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही, कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही असंही शरद पवार म्हणतात. पुन्हा एकदा
दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं, पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो भाग आहे. हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे. त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही. पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं, ह्या भूमिका आहेत. आणि मराठी माणूस ओळखतो, महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे. हिंदी भाषा नको असं अजित पवार सुद्धा म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सरकार ती सक्तीची नाहीच आहे. त्यांचं म्हणजे तिसरी भाषा नको आहे. मग ती सक्तीची नाहीच आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे. हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा. मराठी माणूस स्पष्ट आहे, किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमतावान आहोत. आज आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत. जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ. 255 चित्रपटांचे अनुदान रखडले आहे. स्वतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे. असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही, समितीसमोर दिसत नाही. तरी सुधीर भाऊंची भूमिका ही शिरसावंद मानून मी त्याची चौकशी करीन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.